आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. हे सामर्थ्य निर्माण करण्यासाठी आपल्याला अनेक अडचणींना समोर जावं लागतं आणि याच अडचणींना समोर जाण्यासाठी आपल्याकडे पाहिजे एकनिष्ठ ध्येय आणि स्थिरता. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि रोजच्याच प्रमाणे आज सुद्धा आपल्याला ना शेतामध्ये भरपूर काम होतं बरं का. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आज आहे ना आपल्याला नांगरणी करायची होती शेताची. आणि मित्रांनो बघायला जितकं सोपं आहे काम वाटतं ना तितकं सोपं काम नाही बरं का. पाठ कंबर डोकं बिकं सगळं दुखायला लागतं बरं का जेव्हा आपण आहे ना ट्रॅक्टरवर बसून काहीतरी काम करतो. पण मित्रांनो ट्रॅक्टर चालवायचे ना आपले वेगळे फायदे बरं का. कारण ट्रॅक्टर चालवायचं तुम्ही एकदा शिकले ना तर तुम्ही जगातलं कुठलं पण वाहन आहे ना एकदम सिंपल प्रकारे चालू शकता. मित्रांनो जेव्हा आपण ना शेती करत असतो ना तेव्हा ना प्रत्येक क्षणाला ना आपण एन्जॉय करूनच जगलं पाहिजे बरं का. कारण शेती करत असताना ना माणसाचं मन स्थिर आणि आनंदी राहिलं पाहिजे. कारण मित्रांनो शेती हा जगातला एकमेव असा धंदा किंवा व्यवसाय आहे का ज्यामध्ये ना इतका स्ट्रेस आणि इतका कष्ट आहे ना का जे जगामध्ये दुसऱ्या कुठल्याच धंद्यामध्ये नाही. आणि एवढ्या हार्डवर्किंग फील्ड मध्ये जर का तुम्हाला टिकायचं असेल तर आपल्याला स्ट्रेसला आणि कष्टाला थोडं बाजूला करून थोडं आनंदी राहावंच लागेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मित्रांनो आनंद शोधा, प्रत्येक क्षणाला ना 100% जगा, थोडंफार आनंदी स्वतः राहा आणि आनंद दुसऱ्यामध्ये सुद्धा वाटा. कारण इन द एंड मित्रांनो आपल्या आयुष्याचं आहे ना टार्गेट तरी काय राहतं, सुखी राहणे आणि सुख दुसऱ्यांना पसरवणे. आणि मग दिवसभर ट्रॅक्टरवर मेहनत घेतल्यानंतर फायनली आपल्या नांगरणी ना पूर्ण आहे बरं का मित्रांनो. आणि नांगरणी पूर्ण आल्यानंतर मस्त पैकी सिद्धू सोबत आहे ना आपण घराकडे निघलो. आणि मित्रांनो मागच्या काही दिवसापासून आहे ना आपण रेग्युलर जिम मारायला चालू केले बरं का. तसं तर काय अजून काही रिझल्ट भेटला नाही, पण हळूहळू फरक दिसायला तुम्हाला लवकरच चालू होईल. आणि आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.